विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. लक्षात घ्या, आपण जर नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये असिस्टंट कमिशनर याकरता जर फॉर्म भरला असेल तर त्यांनी जो सिलेबस दिला आहे त्यामधील महत्त्वपूर्ण टॉपिक आपत्ती व्यवस्थापन कायदा यावर आधारित आज आपण प्रश्न बघणार आहोत. आजच्या व्हिडिओतून नक्की तुम्हाला फायदा होईल, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. पहिला प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? 2004, 2005, 2006 की 2007? तर लक्षात घ्या, आपत्ती व्यवस्थापन कायदा हा जो आहे तो ऑप्शन बी 2005 मध्ये लागू झाला. आणि विद्यार्थ्यांनो, जर कमी वेळेत चांगला अभ्यास करायचा असेल तर सहाय्यक आयुक्त याकरता जो टेक्निकल पोर्शन आहे 60 प्रश्न, तर याकरता आपण 2500 प्रश्न तुमच्यासाठी तयार केले आहे. सोबत नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राइस ठेवण्यात आले आहे 499. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी 499 प्राइस आहे. त्यानंतर याची प्राइस 999 होणार आहे. त्यांनी जो सिलेबस दिला आहे या 60 प्रश्न यांची आपण तयारी करून घेत आहोत, तर नक्की तुम्ही परचेस करा. परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. आणि 40 प्रश्न जे नॉन टेक्निकल विचारले जाणार आहेत, ज्यामध्ये मुख्यत्वे सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हे सर्व आपण या ठिकाणी कव्हर केलेत. हे देखील आपण परचेस करा. हे दोन्ही कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. यानंतर पुढील प्रश्न, हा जो आपत्ती व्यवस्थापन कायदा आहे तो कधी लागू झाला? 1 जून 2005, 23 डिसेंबर 2005, 15 ऑगस्ट 2005 की 26 जानेवारी 2006? तर हा आपत्ती व्यवस्थापन कायदा जो आहे तो 23 डिसेंबर 2005 ला लागू झाला. पुढील प्रश्न, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री की संरक्षण मंत्री? परीक्षेत NDMA चा फुल फॉर्म देखील येऊ शकतो. तर सर्वात पहिल्यांदा NDMA चे अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात ऑप्शन बी, पंतप्रधान. यानंतर पुढील प्रश्न, आता या ठिकाणी NDMA चा फुल फॉर्म विचारला आहे, तर ऑप्शन बघून घ्या. ऑप्शन हे कन्फ्युजिंग असतात. तर NDMA चा फुल फॉर्म काय आहे ऑलरेडी सांगितलाय, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, SDMA चा प्रमुख कोण असतो? आता नॅशनल झालं, आता हे काय तर स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी. तर याचा जो प्रमुख कोण असतो? तर याचा जो प्रमुख आहे तो आहे ऑप्शन क्रमांक ए, मुख्यमंत्री. म्हणजे नॅशनल लेवलला पंतप्रधान, स्टेट लेवलला मुख्यमंत्री. यानंतर पुढील, डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जो असतो तर तो प्रमुख कोण असेल? सोपा प्रश्न. जर तुम्ही लिंक करायचा प्रयत्न केला तर लगेच तुम्ही सांगू शकता जिल्ह्याचा जो प्रमुख असतो, जिल्हाधिकारी, तो डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचा प्रमुख असतो. पुढील प्रश्न, NDRF म्हणजे काय? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, नॅशनल डेव्हलपमेंट फोर्स, नॅशनल रेस्क्यू फोर्स की नन? तर NDRF चा फुल फॉर्म काय? तर नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, म्हणजेच ऑप्शन ए. पुढील प्रश्न, NDRF कोणाच्या अधिपत्याखाली आहे? गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, वित्त मंत्रालय की आरोग्य मंत्रालय? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, गृह मंत्रालय. पुढील प्रश्न, NDMA मध्ये किती सदस्य असतात? 5, 7, 9 की 11? तर NDMA मध्ये किती सदस्य असतात? तर ते आहे ऑप्शन सी, 9. पंतप्रधान आणि 8 सदस्य, असे एकूण 9 सदस्य त्या ठिकाणी असतात. पुढील प्रश्न, NDMA चे कार्य काय आहे? धोरण तयार करणे, अंमलबजावणी, न्याय देणे की कर वसुली? तर NDMA चं मुख्य जे कार्य आहे ते धोरण तयार केलं पाहिजे. म्हणजे जर एखादी डिझास्टर आला, एखाद्या ठिकाणी भूकंप आला, सुनामी आली, तर त्या ठिकाणी आपलं धोरण अशा पद्धतीने पाहिजे की कमी वेळेत त्या ठिकाणी रिस्पॉन्स पोहोचला पाहिजे. म्हणजेच ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचं कंटेंट आवडत असेल तर एक लाईक करायचंय. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक, आणि तुमच्यासाठी आम्ही डेली बेसिसवर असेच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला देखील सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने जर तुम्हाला डेली बेसिसवर चालू घडामोडींची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर हब मराठी हे जे आपलं YouTube चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. डेली सकाळी 6 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. तर त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, आपत्ती म्हणजे काय? नैसर्गिक घटना, मानवनिर्मित घटना, मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी घटना की वरील सर्व? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील तिन्ही ऑप्शन आपत्ती म्हणून आपण त्यांची गणना करू शकतो. पुढील प्रश्न, डिझास्टर मॅनेजमेंटचा मुख्य उद्देश काय आहे? नुकसान कमी करणे, विकास करणे,
कर वाढवणे की शिक्षण देणे? तर डिझास्टर मॅनेजमेंटचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे ऑप्शन ए, नुकसान कमी करणे. पुढील प्रश्न, एनडीएमएचे मुख्यालय कुठे आहे? आता एनडीएमए ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं. एनडीएमएचा आपण काय करायचं, आता कमेंट करा एनडीएमएचा फुल फॉर्म काय आहे. मुंबई, दिल्ली, पुणे की नागपूर? तर एनडीएमएचे मुख्यालय हे ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी आहे. पंतप्रधान आता दिल्ली या ठिकाणी बसतात, तर त्यांचं देखील ऑफिस दिल्ली या ठिकाणी आहे. एसडीएमए कोण स्थापन करते? केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हाधिकारी की न्यायालय? आता नॅशनल, आता हे काय स्टेट आहे, तर स्टेटमध्ये स्थापन कोण करणार? तर ऑप्शन बी, राज्य सरकार स्थापन करणार. पुढील प्रश्न, डीडीएमए ची स्थापना कोण करतो? डिस्ट्रिक्ट लेवलला आता स्थापना कोण करणार? तर ते करणार ऑप्शन क्रमांक ए, राज्य सरकार. पुढील प्रश्न, एनडीएमए ला अधिकार कोण देतो? तर एनडीएमए ला अधिकार हा जो ऑप्शन डी आहे, वरील सर्व म्हणजे संविधान, संसद आणि कायदा हे सर्व एनडीएमए ला अधिकार या ठिकाणी प्रदान करतात. पुढील प्रश्न, डिझास्टर रिस्पॉन्स फंड कुठे वापरला जातो? शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, कर की उद्योग? तर हा जो डिझास्टर रिस्पॉन्स फंड आहे तो ऑप्शन बी, आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरला जातो. पुढील प्रश्न, एनडीएमए कोणत्या प्रकारच्या आपत्तींवर काम करते? नैसर्गिक, मानवनिर्मित, दोन्ही की कोणतेही नाही? तर याचं योग्य उत्तर आहे दोन्ही, म्हणजे नैसर्गिक असू दे किंवा मानवनिर्मित असू दे, त्या ठिकाणी कोणाच्याही जीविताला धोका निर्माण झाला तर त्या ठिकाणी लगेचच हा रिस्पॉन्स फोर्स आहे तो त्या ठिकाणी काम करतो. पुढील प्रश्न, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मिटिगेशन म्हणजे काय? नुकसान कमी करणे, नुकसान वाढवणे, योजना बनवणे की निरीक्षण? तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मिटिगेशन म्हणजे ऑप्शन ए, नुकसान कमी करणे. पुढील प्रश्न, प्रिपेअर्डनेस म्हणजे काय? तयारी, नुकसान, योजना की पुनर्वसन? तर प्रिपेअर्डनेस म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तयारी. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आहे त्यावर आपण 20 प्रश्न बघितलेत, बरोबर. हे बाकीचे जे जेवढेही टॉपिक आहेत त्यावर आपल्याकडे सर्व मटेरियल उपलब्ध आहेत. यावर आपण डेली बेसिसवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमी वेळात तयारी करायची असेल तर हा जो कोर्स आहे तो तुम्ही नक्की परचेस करा. आतापर्यंत 50 विद्यार्थी मित्रांनी हा कोर्स परचेस केला आहे, तर तुम्ही देखील येऊन टाका. 100 विद्यार्थी झाल्यानंतर याची प्राइस वाढणार आहे, त्यामुळे परचेस करायचे. लक्षात घ्या, गट ब ची पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे. चांगल्या पद्धतीने तयारी जर केली तर तुम्ही गट ब मध्ये सिलेक्ट होऊन जाल. नॉन टेक्निकलचं देखील मटेरियल आहे. हा कोर्स जो आहे तो तुम्ही बाकी एक्झामला देखील यूज करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. दुसरं जे युट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर हब मराठी, त्याला देखील सबस्क्राईब करा आणि त्यावरील जे मागील चालू घडामोडीचे व्हिडिओ आहेत ते देखील बघून घ्या. थँक्यू.